नमस्कार मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIच्या 615 पदांची जाहिरात MPSC आयोगाद्वारे डिक्लेअर करण्यात आलेली आहे। आपल्याला सर्वांना 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सबमिट करायचे आहेत आणि 2 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे। मित्रांनो, साधारणतः एक 75 ते 80 दिवस आपल्या हातामध्ये आहेत। आपण सर्वजण म्हणजे अर्थात हे डिपार्टमेंटल PSIची जी पदं आहेत ही जी सेवेमध्ये आहेत अशाच कर्मचाऱ्यांसाठी ही पदं आहेत। सो जॉब, पोलीस विभागात सुट्ट्या मिळण्याच्या अडचणी बऱ्याच आहेत, ते सर्व सांभाळून आपल्याला अभ्यास करायचा आहे। सो आपला अनेकांचा अभ्यास मागील वर्षभरापासून असेल, काही 6 महिन्यापासून असतील, काही आत्ता पण अभ्यासाला लागले असतील। सो या तीनही टप्प्यामध्ये आपण जिथे कुठे असाल, पुढचे 75 ते 80 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। सो यामध्ये अभ्यासाचं नियोजन करत असताना प्रामुख्यानं 2 सेक्शन आपल्याला एक आहे भाषा, ज्यामध्ये 2 भाषा आहेत, एक मराठी आणि इंग्रजी, प्रत्येकी 25 मार्काला, आणि दुसरा सेक्शन आहे जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन। यामध्ये 7 सेक्शन आहेत ज्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था व पंचायत राज, परराष्ट्र संबंध, त्यानंतर तिकडे चालू घडामोडी, असे 7 सेक्शन आहेत। सो जर आपण पूर्ण मोजले तर जवळपास 9 घटक होतात। या 9 घटकांचं पुढच्या 70-75 दिवसात अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, यामध्ये आपण जिथे कुठे कार्यरत असाल तिथे जर एखादा क्लास असेल तर तिथे आपण ऑफलाईन जॉईन करू शकता, किंवा पॉसिबल आहे एखाद्या इन्स्टिट्यूटसोबत तुमचा अभ्यास असू द्या, जेणेकरून त्या गतीनं तुम्ही तेवढा वेळ डेडिकेटेडली अभ्यासाला द्याल। दुसरं माझे सजेशन असेल, यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज जर काय असेल तर ते हे आहे की 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचे आहेत। अभ्यास झालेला जरी असेल तरी प्रश्न वेळेत सोडवता येणं, येणारे सर्व प्रश्न अटेम्प्ट करता येणं, म्हणजे तुम्ही 1 to 100 पर्यंत जाता येणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे। त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज लावली पाहिजे। आणि दुसरी बाब, अभ्यास परीक्षाभिमुख केला पाहिजे। सो परीक्षाभिमुख अभ्यास केला पाहिजे, या बिंदूला घेऊन आपण पुढे जाणार आहोत। सो परीक्षाभिमुख अभ्यास करायचा म्हणजे काय, तर नंबर 1 सिलेबस, की नेमका काय सिलेबस याला आहे तो मी आत्ताच आपल्याशी बोललो। दुसरा, या सिलेबसनुसार नेमके रेफरन्स बुक खूप जास्त नको, डेडिकेटेड रेफरन्स बुक असावेत। आणि तिसरा याच्यातला पार्ट असेल की वाचायचं काय त्यात। आता आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं तर खूप सारा इतिहास आहे, त्यातलं काय वाचायचं। सो त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याचं जे ॲनालिसिस आहे, सो हे ॲनालिसिस केल्याने काय होणार, ॲनालिसिस केल्याने आपल्याला जजमेंट येणार की कशातला अभ्यास आपल्याला त्या विषयातल्या नेमक्या कोणत्या युनिटवर आपल्याला भर द्यायचा आहे। आणि म्हणून आकार फाउंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत PSI डिपार्टमेंटलचे जर आपण बघितले तर 2016ची परीक्षा झालेली आहे, 2016ची परीक्षा झालेली, 2017ची परीक्षा झालेली आहे, त्यानंतर 2021ची जाहिरात होती ज्याची परीक्षा पुढे 2022ला झाली। सो ही 2021ची। सो ह्या तीनही परीक्षांचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं सब्जेक्ट वाईज ॲनालिसिसचे सेशन आपण चालू करतो आहे। त्यापैकी आज 2017चे प्रश्न आपण बघणार आहोत, जनरल स्टडीजमधील हिस्ट्री या विषयाचे। ओके, बाकी मग इतरही विषयांचे जे सेशन्स आहेत ते होणार आहेत। यासोबत आपल्या आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून ऑफलाईन व ऑनलाईन बॅच सुरू होत आहे 20 सप्टेंबरपासनं। ही बॅच ऑफलाईन आहे मुख्यतः, पण जे कॅन्डिडेट्स येऊ शकत नाहीत, सकाळी 6:30 ते 8:30 या वेळात ही बॅच असणार आहे, त्यांना ऑनलाईन जॉईन करता येईल। म्हणजे ते ऑफलाईन असलेली बॅच स्ट्रीम होईल ऑनलाईन झूमद्वारे, ते घरी येऊन सुद्धा ती बॅच जॉईन करू शकतील। ती बॅच रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असेल, म्हणजे एखाद्याचं लेक्चर जर मिस झालं तर त्यांना ते लेक्चर परत परीक्षेपर्यंत वारंवार बघता येईल तयारीसाठी। तिसरं, टॉपिक वाईज आणि युनिट वाईज त्याचे टेस्ट असतील आणि आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे 10 टेस्ट पेपर वेगळे घेतले जाणार आहे। याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी टेस्ट सिरीज लावली पाहिजे, आणि म्हणून डिपार्टमेंटल PSIची टेस्ट सिरीज आपली 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे। 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे। याच्यामध्ये युनिट म्हणजे सब्जेक्ट वाईज, युनिट वाईज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असे टेस्ट असणार आहे। सो जेणेकरून तुमच्या ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना ही टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करता येईल।
या कुठल्याही बॅच किंवा टेस्ट सिरीजबद्दल काही डिटेल्स हवे असेल तर हे 3 कॉन्टॅक्ट नंबर आहेत ज्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता किंवा www.akarfoundation.org या साईटवर जाऊन सुद्धा त्याचे डिटेल्स घेऊ शकता. आता आपण 2017चा पेपर ज्यामधलं GS जनरल स्टडीजमधला हिस्ट्री हा टॉपिक बघणार आहोत. 2017लाही आत्तासारखंच परीक्षेचं स्वरूप होता ज्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन हे 3 घटक होते. यामध्ये मराठीला 25 गुण, इंग्रजीला 25 गुण आणि सामान्य अध्ययनला 50 गुण असं स्वरूप त्यावेळेला होतं. आता पहिला प्रश्न आहे, आधी प्रश्न समजून घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारा मुंबईमध्ये वेन्यू काय आहे, मुंबईमध्ये पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले. आता याच्यामध्ये मिलिंद महाविद्यालय राहू शकतं, बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे. एल्फिस्टन महाविद्यालय राहू शकत नाही. सिद्धार्थ महाविद्यालय राहू शकतं, बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे. महात्मा फुले महाविद्यालय राहू शकत नाही. हे 2 तर कटले. आता या 2 पैकी कोणतं, तर या 2 पैकी सिद्धार्थ महाविद्यालय हे उत्तर आहे. सो आता आज जसं आपण पाहतो की महाराष्ट्रात आणि देशभरात विविध शाळा, दिल्ली गव्हर्नमेंट सोडलं तर बाकी इतर राज्यातलं गव्हर्नमेंट प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन कसं देता येईल आणि गव्हर्नमेंटच्या शाळा आणि त्या शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांना जो वेतन द्यावा लागतो, पगार द्यावा लागतो, तो बंद कसा होईल, अशाच योजना आखत आहे का असा प्रश्न पडतो. पण दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये स्थिती वेगळी दिसते. गव्हर्नमेंट शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जी आहे तिथे वेटिंग दिसते. त्या काळात ज्या काही एज्युकेशन संस्था आणि ह्या सुरू करण्यात आल्या, ह्या वंचित उपेक्षित समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी सुरू केलेलं सिद्धार्थ महाविद्यालय अशाच एका प्रश्नातून निर्माण झालेलं होतं. बाबासाहेब ज्या समाजाला बिलॉंग करत होते आणि त्या समाजाला, त्यांचा म्हणजे आपला समाज, न्याय आणि समता मिळावी यासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. बाबासाहेबांबद्दल आपल्याला सगळ्यांनाच बरीचशी माहिती आहे. बाबासाहेब मुळात व्यक्तिमत्वच एवढं मोठं आहे की ती कुठल्या पुस्तकात, कुठल्या वक्तव्यात आणि कशातही सामावलं जाऊ शकत नाही. पण हे व्यक्तिमत्व जेव्हा शिक्षण घ्यायला जात होतं तेव्हा त्यांना वर्गातही बसण्याची परवानगी नव्हती. म्हणजे ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं त्या मुलांनी त्या व्यवस्थेचा होणारा त्रास सहन करून असा अभ्यास केला की भविष्यात उच्च शिक्षण PhD पर्यंतचं घेऊन याच भारताचं संविधान लिहिलं आणि वंचित उपेक्षित घटकांना शिक्षणाचा आणि समानतेचा अधिकारही दिला आणि संपूर्ण देशाला संविधान नावाच्या वर्गात समानतेच्या धाग्याने एकत्र बांधलं. सो बाबासाहेबांना माहिती होतं की अस्पृश्य, दलित आणि बहुजन समाज या समाजाला भाकर देऊन याचं समाधान होणार नाही, याला पैसा देऊन याचं आयुष्य हे समाधानी होणार नाही, याला जमीन देऊन होणार नाही, तर याला काय दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. सो त्याबद्दल बाबासाहेबांबद्दल बोललं जातं की आम्ही माणसांची आरती गात नाही, आम्ही शब्दांची पूजा करत नाही, माणसांची आरती गातो. ज्या गावात अंधार आहे त्या गावात प्रकाश देतो, असं बाबासाहेबांचं काम होतं. सो जो दलित, बहुजन, अस्पृश्य समाज आहे यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांच्या कामामधला तो एक त्यांचा ठरलेला प्रोग्राम किंवा कामच होतं की एज्युकेशन देणारी ऑर्गनायझेशन उभी करायची होती. सो या अनेक माध्यमातून हा अस्पृश्य, मागास असलेला समाज प्रगतीच्या दिशेनं गेला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी 8 जुलै 1945ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या स्थापनेमागचा उद्देश बाबासाहेबांचा हा होता की ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. 1945चा तो काळ होता. 1885 नंतर, मुख्यतः 1858 नंतर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी खतम झाली, ईस्ट इंडिया कंपनी EIC संपल्यानंतर, ब्रिटिश साम्राज्याची डायरेक्ट सत्ता आपल्या देशामध्ये आल्यानंतर विद्यापीठं आपल्याकडे 57ला सुरू झाली आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला समाजात जसा सन्मान मिळू लागला तिथून अवघे 100 वर्ष उलटलेले होते आणि म्हणून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढलेली होती. तर अशामध्ये मागास असलेल्या समाजाला शिक्षण मिळत नव्हतं आणि म्हणून त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी मुंबई प्रांतात, हे त्या काळात, आता मुंबई तर आत्ताचं म्हणतोय आपण शहर,
त्या काळातलं ते मुंबई प्रांत होतं, मुंबई राज्य म्हणू शकता तुम्ही त्याला. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार वाढली, म्हणून दलित विद्यार्थी अस्पृश्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता आणि म्हणून 19 जून 1946 रोजी बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. थोडे आणखी डिटेल समजून घेऊयाचे. कॉलेजचे पहिले प्राचार्य डॉक्टर A.B. राजेंद्र गडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. बरं, हे अस्पृश्यांच्या समस्यांसाठी जरी महाविद्यालय स्थापन करण्यात आलं होतं तरी या महाविद्यालयामध्ये सर्वांना प्रवेश होता. ब्राह्मण असेल, मुस्लिम असतील, हिंदू असतील, बौद्ध असतील, अस्पृश्य असतील, कोणीही यामध्ये प्रवेश घेऊ शकत होतं. ओके, यामध्ये विशेषतः मागासवर्गीय, ज्यांच्याकडे आर्थिक समस्या आहे अशा अनेक विद्यार्थ्यांनी, आणि सकाळ पाळीत दुपार पाळीत असंही हे कॉलेज होतं, म्हणजे काम करूनही अनेक विद्यार्थिनी इथे शिक्षण घेऊ शकले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि त्यांनी हे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू झाल्यामुळेच आमचं शिक्षण होऊ शकलं, अशाही पुढच्या काळात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सो हा प्रश्न कशातला मित्रांनो, तर आधुनिक भारताच्या इतिहासातला यासोबतच हा प्रश्न कशातला, तर समाज सुधारक. ओके मित्रांनो, समाज सुधारक म्हणजे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं आहे ते तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठविले होते? याचं उत्तर आहे राजकोट. ओके, आता या राजकोटच्या म्हणजे परत राजर्षी शाहू महाराज म्हणजे असं व्यक्तिमत्व की भारतामध्ये जी काही संस्थानं होती ही संस्थानं डलहौसीच्या काळात ऑलमोस्ट सगळी ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आलेली होती. पण नंतर तुम्हाला माहिती आहे 58ला त्यांना त्यांच्या सनदा परत दिलेल्या होत्या आणि कुठलंही संस्थान परत खालसा केला जाणार नाही असंही ब्रिटिश गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलेलं होतं. सो ही वाचलेली संस्थानं. आता राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान म्हणजे कोणाचं संस्थान? ज्यावेळेला 1707ला औरंगजेबाचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या निधनानंतर 1708ला दरम्यान औरंगजेबाच्या मुलांमध्ये तुम्हाला माहिती आहे युद्ध झाली आणि औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या संभाजीपुत्र शाहूला सोडण्यात आलं. 1708ला खेडचं युद्ध झालं. शाहू वर्सेस महाराणी ताराराणी. या त्या ताराराणी आहेत. शहाजीपुत्र शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे जे पुत्र होते, एक संभाजी महाराज आणि दुसरे राजाराम महाराज. तर राजाराम महाराजांचं 1700ला निधन झालं होतं आणि 1700 ते 1707 स्वराज्याची गादी महाराणी ताराराणींनी सांभाळली. परंतु स्वराज्याचं भविष्य लक्षात घेता अनेक मराठा सरदार छत्रपती संभाजीपुत्र शाहूला जाऊन मिळाल्यानंतर ताराराणींनी आपलं जे काही वडिलांचं संस्थान होतं करवीर संस्थान, या करवीर संस्थानाला पुढे मोठं केलं. हेच ते करवीर संस्थान आहे, म्हणजे आजचं कोल्हापूर. या संस्थानाचे पुढचे राजे आहेत राजर्षी शाहू महाराज आणि या राजांनी राज्य हे समाजाच्या कल्याणासाठी त्याची दालनं उघडली. वंचित उपेक्षित समाजाचा विकास असेल, मागासवर्गीयांचा विकास असेल, सर्व धर्म समभाव असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, जलसिंचन असेल, या विविध क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य म्हणजे एखाद्या युगपुरुषांनी केलेलं कार्य असं ते कार्य आहे. सो महाराजांना हे जे काही शिक्षण आहे ते यांना विशेष मार्गदर्शन केलं. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे आणि पांडुरंग भोसले यांनी त्यांना मल्लविद्येचं शिक्षण दिलं, म्हणजे कुस्तीचं शिक्षण दिलं. आज तुम्ही पाहता की कोल्हापूर हे कुस्तीचं माहेरघर बनलं आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी तसं त्याला प्रोत्साहन दिलं. ओके, आता खासदार संभाजी महाराज आहेत. साताऱ्याची जी गादी आहे म्हणजे एक करवीरला महाराणी ताराराणी गेल्या आणि संभाजीपुत्र जे शाहू होते त्यांनी मग साताऱ्याला आपली स्वतंत्र गादी बांधली. तिथले आता जे वंशज आहे ते खासदार उदयनराजे महाराज आहेत आणि करवीरचे जे आहेत ते खासदार संभाजीराजे महाराज आहेत. चला आता आपण पुढे जाऊ. तिसरा प्रश्न या क्वेश्चन नंबर 2017च्या पेपरमधला.
1919 मध्ये सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला? कोणी म्हटलंय? सरकारने. म्हणजे कोणत्या सरकारने? भारत सरकारने. बरोबर आहे. आता भारत सरकारने यांना दिलेले 3 प्रमुख पुरस्कार आहे. सो या 3 प्रमुख पुरस्कारांमध्ये महात्मा, भारतपुत्र, केसरे हिंद हे येत नाही. म्हणजे हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने देण्यात आला होता. याचं उत्तर आन्सर कीमध्ये म्हणजे क्वेश्चनच कॅन्सल झाला असावा हा. सो 3 पुरस्कार आहे. त्यामध्ये 1954 मध्ये पद्मभूषण दिले आहे, 1955 मध्ये पद्मविभूषण केलं आहे आणि 1958ला 1858चा त्यांचा जन्म आहे. सो त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कर्मवीर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जे स्त्री शिक्षण आणि स्त्री उद्धाराचं कार्य आहे हे एवढं मोठं कार्य आहे की महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे जर युगपुरुष त्या काळात घडले नसते तर आज स्त्रियांची काय अवस्था असती याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. सो कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने केलेला त्यांचा तो सन्मान आहे. ओके. सो हा प्रश्न चुकला जरी असला तरी तुम्ही याचं ॲनालिसिस करून ठेवा, म्हणजे यावर आणखी प्रश्न येऊ शकतो. इथे पाहतोय आपण इतिहासामध्ये प्रामुख्यानं समाजसुधारकांवर असलेल्या प्रश्नांची संख्या जास्त आहे. आता ही एक ऑर्गनायझेशनवरचा प्रश्न आहे. योग्य कालानुक्रमानुसार खालील संस्थांची मांडणी करा. म्हणजे वर्षानुसार कोणकोणत्या संस्था निर्माण झाल्या. यात हे क्वेश्चन नंबर ए बरोबर आहे. ब क अ ड म्हणजे बॉम्बे असोसिएशन अगोदर सुरू झालं, त्यानंतर पुणे सार्वजनिक सभा सुरू झाली, त्यानंतर इंडियन असोसिएशन सुरू झालं आणि त्याच्यानंतर मद्रास महाजन सभा सुरू झाली. आता ह्या ज्या मद्रास महाजन सभापर्यंत आहे यांचं स्थापना आणि कोणी स्थापना केल्या याचा हा क्रम आहे. इथे 1 2 3 4. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी 1885 मध्ये केलेली स्थापना आहे. पुणे सार्वजनिक सभा ही रानडे जोशी यांनी 1870 मध्ये केलेली आहे. एक सेकंड, सॉरी. हां. सो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, हां ठीक आहे. चला. हां. दुसरं सार्वजनिक सभा झालं इंडियन नॅशनल असोसिएशन, याला इंडियन असोसिएशनसुद्धा म्हटलं जायचं. ठीक आहे. आता भारतीय लोकांना राजकीय, बौद्धिक आणि बौद्धिक प्रगती जे आहे त्यांची भौतिक प्रगती याला चालना मिळाली पाहिजे, स्थान मिळालं पाहिजे, हे त्यांचा उद्देश. अशीच एक मद्रास महाजन सभा. सो ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन आहे ज्या साधारणतः 1885च्या दरम्यान सुरू झालेल्या ह्या ऑर्गनायझेशन आहे. राष्ट्र म्हणून जेव्हा आपण आपल्या देशामध्ये काय झालं, 1858 पर्यंत सगळे राजे महाराजांचे सगळे संस्थानं खालसा केल्या गेली आणि इंडियन पेनल कोड लागू करण्यात आलं 1860 पासून, की आता तू इथे कोणी राजा नाही, महाराजा नाही, जागीरदार नाही, सगळे नागरिक आहेत, नीट राहायचं, नाही तर इंडियन पेनल कोडच्या तहत तुमच्यावर कार्यवाही केली जाईल. सो एक नागरिक म्हणून आपण एका पटलावर आलो. समाजामध्ये आणखी वर्गव्यवस्था होती, जातीव्यवस्था होती, पण राजकीयदृष्ट्या आपण एका पटलावर आल्यानंतर या देशामध्ये आता राजकीयदृष्ट्या म्हणजे तुम्हाला काही संघर्ष करायचा असेल तर राजाकडे जाऊन काही फायदा नव्हता, जागीरदाराकडे जाऊन फायदा नव्हता, तुम्हाला ब्रिटिश सरकारशी बोलावं लागेल. आणि याच्यासाठी तुमच्याकडे किती पाठबळ आहे हे दाखवण्यासाठी राजकीय पक्ष हे त्या काळातलं एक माध्यम पुढे आलं. आणि पुढे ब्रिटिशांनीच मग ॲलन ॲक्टिवन ह्यूम यांच्या माध्यमातून, लॉर्ड डफरिन त्या काळात होते, आणि त्या काळामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 1885ला झाली. त्या दरम्यानच्या ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता पुढचा एक प्रश्न आहे, समाजसुधारकांवरच आहे. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याच्यामध्ये कुंटे नाहीत, गोपाळ हरी देशमुख आहेत, विष्णुशास्त्री पंडित नाहीत, गोपाळ गणेश गागरकर नाहीत. ओके. सो आता लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जायचं. यासोबतच त्यांना राव बहादूरसुद्धा म्हटलं जायचं. यांचं लेखन साहित्य फार प्रसिद्ध आहे. त्यामध्ये पानिपत युद्ध आहे, जातीभाड आहे, लंकेचा इतिहास, कलियोग आहे. सो यांचं जे लिखाण आहे गोपाळ हरी देशमुख यांचं,
लोकहितवादी या नावानेच ओळखलं जायचं, जे प्रभाकर साप्ताहिक आहे यातून ते प्रकाशित व्हायचं. सो अगेन हा समाजसुधारकांवर असलेला प्रश्न आहे. आता कायद्यावर प्रश्न आला आहे, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारताबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारी संपुष्टात आली? आता तुम्हाला माहिती आहे 31 डिसेंबर 1600ला ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये आली होती. आता हे मर्चंट ॲडव्हेंचर नावाची कंपनी होती आणि त्याची सबसिडियरी अलायन्स असलेली ईस्ट इंडिया कंपनी होती. ओके, सो एक व्यापारी दल होतं आणि यांना काही काळासाठी व्यापार करण्याची परमिशन मिळाली होती. पुढे जेम्स पहिला यांनी परमनंट व्यापार 1609ला परमिशन दिली. ओके, भारतामध्ये यांना कोणी परमिशन दिली तर जहागीरने परमिशन दिली. आणि मग पुढच्या काळात जसंही यांना अधिकार मिळाले तसं यांनी डेव्हलप करत करत हा जो हिंदुस्थान आहे टोटल, हा संपूर्ण हिंदुस्थान लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये 1857च्या रिव्होल्टपर्यंत हा संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिश भारत झाला होता. ब्रिटिश भारत. ठीक आहे, नंतर रिव्होल्ट झाला 1857चा. सनदा परत करण्यात आल्या, परंतु राजकीय अस्तित्व संपलं होतं, आर्थिक अस्तित्व संपलेलं होतं, पॉलिटिकल अस्तित्व संपलं होतं, परराष्ट्र धोरण खतम झालेलं होतं पूर्ण. सो याच्यामध्ये मग पुढे चार्टर ॲक्ट करण्यात आला. याचं पहिलं आहे 1813 हे याचं उत्तर आहे. सो आता डिटेल चार्टर ॲक्ट सेशनमध्ये आपण घेऊ. प्रत्येक चार्टर ॲक्ट कशासाठी करण्यात आला, त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ही समजून घेणं गरजेचं आहे. सो एक याचं उत्तर आहे. ओके, चला पुढे जाऊ. वेदांकडे चला, वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी केली? आता इथे दोन नावं असे आहेत की ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. राजा राममोहन राय आणि स्वामी दयानंद सरस्वती. ओके, सो राजा राममोहन राय आणि स्वामी दयानंद सरस्वती या प्रश्नांशी स्वामी विवेकानंदांचं जे कार्य आहे म्हणजे शिक्षण मुख्यतः आणि युवकांना प्रोत्साहित करणं, याशिवाय शिक्षणाचं महत्त्व, गरिबीच्या दृष्टिकोनातून त्यांची जी काही कणं होती ती खूप महत्त्वाची होती. म्हणजे विवेकानंदांचं एक स्टेटमेंट आहे की या देशामध्ये शिक्षित झालेल्या आणि प्रगतिशील माणसाला स्वतःला विकसित समजण्याचा तोपर्यंत अधिकार नाही जोपर्यंत या देशातल्या सर्वात मागच्या पंक्तीत असलेल्या गरीबातल्या गरीब वंचित माणसाला विकास साध्य करता येत नाही. सो विवेकानंदांनी अगदी छोटंसं आयुष्य विवेकानंदांना प्राप्त झालं, परंतु फार चांगलं कार्य त्यांच्या कार्यात त्यांनी केलं. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, प्रार्थना समाज. राजा राममोहन राय यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे. ब्राह्मो समाज, सती प्रथा, वेदांत कॉलेज, ओके. सो आता स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज. सो हे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. वेदांकडे परत चला हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलंय. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाची स्थापना केली. वेदांकडे परत चला. वेद जे आहेत या वेदामध्ये वर्गव्यवस्था नाही आहे, वेदामध्ये जातीपात नाही आहे, वेदामध्ये सगळ्यांच्या कल्याणाची माहिती दिलेली आहे. सो वेदांकडे आपण परत गेलं पाहिजे. जाती वर्ग व्यवस्था यातून आपण अनेकांचे अधिकार अनेकांना वंचित ठेवतो, अनेकांचे अधिकार हिसकावून घेतो, ही व्यवस्था योग्य नाही. म्हणून आर्य समाज, त्याचे समाजाची रचना, त्याचे कार्य हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सो त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. ओके, आता तिथे एक वेदांत कॉलेजची स्थापना ही राजाराम मोहन राय यांचं आहे. सो हे दोन्ही बागी जरा क्रॉस होण्याची शक्यता असते, तर त्याकडे थोडं लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. होम रूल चळवळीवर प्रश्न आला आहे. याचं उत्तर आहे ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. आता नामदार गोखले यांनी नामदार गोखले यांचं कार्य हे ब्रिटिश कौन्सिलचेही मेंबर होते. याशिवाय यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्थापन करणाऱ्या स्वयंसेवकांचं एक चांगलं ऑर्गनायझेशन स्थापन केलं.
सध्या गोखले इन्स्टिट्यूट जिथे आहे पुण्याला तिथेच त्या ऑर्गनायझेशनचं काम चालायचं, परंतु ॲनी बेझंट यांच्यासोबत होम रूलचं काम गोखले यांनी केलेलं नाही. पुढच्या काळात गोखलेंना गुरु मानून मोहनदास करमचंद गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये फार मोठं योगदान, एक गांधीयन इराच म्हणतो आपण त्याला, 1915 पासून पुढे 1947-48 पर्यंत. ओके. रानडे आणि लोकमान्य टिळक नाहीत. लोकमान्य टिळक आहेत पण रानडेंसोबत नाहीत. दादाभाई नौरोजी नाहीत. हे नवसाखी मतदारसंघातून तिकडे हाऊस ऑफ कॉमन्सचे मेंबर बनले होते. ड्रेन थेरीचा यांनी म्हणजे आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत मांडून ब्रिटिशांनी कसे आर्थिक शोषण केलं आहे भारतीयाचं यावर प्रकाश टाकला होता. इथे पण ॲनी बेझंट यांना दिलं आहे पण ॲनी बेझंट नाही. सो ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक आहे. सो तुम्हाला माहिती आहे 1885 इंडियन नॅशनल काँग्रेस इस्टॅब्लिश झाल्यापासून 1905 पर्यंत दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी हे जे काही एक पुढारकार घेणारे म्हणा किंवा आहेत यांच्या नेतृत्वामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसनी वाटचाल केली. पण जसंही आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी लॉर्ड कर्झनच्या काळात बंगालची फाळणी केली, तो जो त्या काळातला तरुण गट होता त्यांना असं वाटलं की हे कधीच आपल्या देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकत नाही. आणि म्हणून 1905 पासून वाटचाल बदलली आणि जहालांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय सभा आली. ओके. दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या होत्या. रँड पुण्याला कमिशनर होते. तिथे ज्या पद्धतीनं त्यांनी पेशंटला डिटेन करणं असेल, त्यांच्यावर अत्याचार असतील, त्यामुळे चाफेकर बंधूंनी त्यांना मारलं होतं. त्याचा लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून त्याचा उल्लेख करत त्याला प्रोत्साहन दिलं होतं, त्याला सहमती दर्शवली होती. आणि यावरून व इतर सरकारची डोकी ठिकाणावर आहे का असे अग्रलेख यावरून टिळकांना पकडण्यात आलं. सो टिळक तिकडे गेल्यानंतर एक व्हॅक्यूम तयार झालेला होता. मवाळ नेते एक उत्तरार्धाकडे होते आयुष्याच्या. सो ते पण पाहत होते की कोणीतरी नवीन नेतृत्व इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळावं. सो पुढचा जो काळ आहे 1920 हा जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. लालबाल पाल, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळकांचा हा कालखंड. ओके. सो या दरम्यान टिळकांना 1908ला तुरुंगवासाची शिक्षा होते. सो 1912 पासून पुढे होम रूल लीगचं काम ॲनी बेझंट यांनी सुरू केलं 10-12च्या दरम्यान. आणि लोकमान्य टिळकांची जशी 14ला सुटका झाली तेव्हा टिळक ज्या पद्धतीनं 8-6ला काम करत होती ती चळवळ थांबलेली होती. आणि मग सुरू असलेली होम रूल याचंच मध्य आणि उत्तर भागातलं नेतृत्व टिळकांनी स्वीकारलं. सो हे याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. चला पुढे जाऊ. सो हे बाकी तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी इथे दिलं आहे. होम रूलचं काय उद्दिष्ट होतं तर भारतात स्वराज्य प्राप्त करणे, स्वराज्यासाठी केलेली चळवळ म्हणजे होम रूल चळवळ. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली कामगार संघटना कोणती? याचं उत्तर बॉम्बे लेबर युनियन नाही, बॉम्बे वर्कर्स असोसिएशन नाही, बॉम्बे हॉकर्स युनियन नाही, तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन आहे. सो नारायण मेघाजी लोखंडे मुंबईत त्या काळात मिल कामगारांच्या, गिरणी कामगारांच्या, कापसांच्या गिरण्या खूप होत्या. सो या कामगारांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं ज्या कंपन्या असतात, गिरण्या असतात तिथे व्यवस्था असायला हवी, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं व्यवस्था असायला हवी, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना त्यांचं जीवन सन्मानानं व्यतीत करता यावं, किमान एवढं तरी त्यांना पेन्शन म्हणा किंवा राशी मिळावी, असे विविध प्रश्न होते. याकडे दुर्लक्ष होत होतं. आणि म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांनी फार मोठं आंदोलन गिरणी कामगारांच्या माध्यमातून उभं केलं. ओके. सो उत्तर क्रमांक 4 प्रश्न लक्षात आला ना तुमच्या? सो बॉम्बे मिल हँड असोसिएशन हे त्याचं उत्तर आहे. ओके. सो ही ती चळवळ होती. द बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे झाली. यांच्याच कार्याला प्रभावित करून पुढे जो फॅक्टरी ॲक्ट आहे हा तयार झाला. पण त्याच्यानंतर आणखी बरेचसे ॲक्ट आपल्याकडे झाले. 1948चा आहे हा फॅक्टरी ॲक्ट. सो यामागे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे तोही प्रश्न जो आहे असू शकतो हा पुढे आणण्याचा फार मोठा प्रयत्न त्यांनी केला आहे.
पुढे आहे आंबा पाणीच्या उठावात पुढीलपैकी कोण नव्हते. याच्यात भागूजी नाईक हे उत्तर आहे, हे नव्हते. काका काजी सिंग, दौलत सिंग आणि काळू भिवा हे तीनही क्रांतिकारक याच्यामध्ये होते. सो बऱ्याचदा आपला जो फोकस असतो 1857चा जो रिव्होल्ट आहे, उठाव आहे, त्याच्यावरच आपला असतो. याच्याशिवाय महाराष्ट्रात झालेल्या वेगवेगळे उठाव आहेत, चळवळी आहेत. शेतकऱ्यांचा उठाव असेल, भिल्लांचा उठाव असेल, रामोशांचा उठाव असेल, आदिवासी बांधवांचा उठाव असेल, यात कोण कोणी नेतृत्व केलं होतं हे बघा, हे दोन उत्तर आहे. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. फुलेंचे शेजारी, फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचे, महात्मा ज्योतिराव फुले यांचे शेजारी यांना शाळेत जाण्यास भाग पाडले. सो गफ्फार बेग मुन्शी आहे, ओके, हे याचं उत्तर आहे. सार्वजनिक काका नाहीत, रानडे नाहीत आणि सादिक अली नाहीत. सो गफ्फार बेग मुन्शी आहेत की ज्यांनी फुल्यांना शाळेत जायला भाग पाडलं. बरे, हे पहिलं उत्तर झालं. सो महात्मा ज्योतिबा फुले सकाळी म्हणजे लहानपणी अत्यंत खोडकर आणि मल्लविद्या याचं त्यांना फार आकर्षण होतं आणि त्यांना वाटत होतं की पहिलवान बनून पहिलवानांची एक फौज तयार करावी आणि ब्रिटिशांना भारतातून बाहेर हकलता येईल अशी व्यवस्था करावी. परंतु गफ्फार बेग मुन्शी साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शाळेत जा आणि शाळेत गेल्यानंतर ब्रिटिशांची काय सामर्थ्य किंवा शक्ती आहे, कशा पद्धतीने त्यांचं संघटन आहे, आर्थिक, पॉलिटिकली, फायनान्स, डिफेन्स या बाबतीत किती मजबूत आहे आणि भारतातले राजे महाराजे जहागीरदार हे कसे त्यांनी खतम केलेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास फुल्यांचा झाल्यानंतर त्यांनी आपला जो कामाचा मार्ग आहे तो बदलला. स्त्री शिक्षण, ग्रामीण भागात शिक्षण कसं पोहोचवता येईल, स्त्री सक्षमीकरण, जातीभेद, धर्मभेद याला तिलांजली कशी देता येईल, समता कशी प्रस्थापित करता येईल. सो हयातभर फुल्यांनी अनेक ग्रंथसंपदा लिहिली आणि प्रामुख्यानं क्रांती स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणाचं आणि समाजात समता व समानता प्रस्थापित करण्याचं फार मोठं कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. ओके, चला पुढे जाऊ. सो गफ्फार बेग मुन्शी सारख्या आदर्श महापुरुषांचं त्यामागे फार मोठं योगदान आहे. चला, रिकामी जागा यांनी 1912पर्यंत अस्पृश्यांसाठी 23 शाळा काढल्या आणि त्यापैकी महाराष्ट्र बाहेर पण काही शाळा होत्या. आता 1912 म्हटलंय, बाबासाहेबांनी सुरू केलेलं पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही पुढची आहे, 1945ची आहे. सो हे नाही, इथे नाही, या उत्तरात नाही. शाहू महाराजांचं तर संस्थानच होतं, म्हणजे तिथे अनेक संस्थानात महाराजांनी शाळा सुरू केलेल्या होत्या, पण त्या कोल्हापूरला होत्या. ओके, कोल्हापूर आणि परिसरामध्ये. विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले नाही. सो विठ्ठलरामजी शिंदे असू शकतात का, याकडे आपण पुढे जाऊ. 3 नंबर, येस 3 नंबर आहे. सो हे विठ्ठलरामजी शिंदे आहेत. चा जन्म 1873मध्ये जमखिंडी, कर्नाटक येथे झाला आहे. ओके, 1893मध्ये फर्ग्युसन पुणेला यांना प्रवेश मिळाला. पुढे सयाजीराव गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहकार्य मिळालं. प्रार्थना समाजात यांनी काम केलं. पुढे 1901 ते 1903मध्ये यांनी अमेरिकेमध्ये सुद्धा अभ्यास केला आहे. यंग थिईस्ट युनियनची पण यांनी स्थापना केली आहे. 18 ऑक्टोबर 1906ला डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आहे. ओके, सो यावर अनेकदा प्रश्न आलेला आहे. आणि पुण्यात 1912ला फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य आणि ब्राह्मण यांचं एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम केला. सो जिथे ज्या समाजाला समोर किंवा घराच्या समोरून जाण्याची परवानगी काही चुकीच्या मनस्थितीतल्या व्यवस्थेने दिली नाही, त्यांना एकत्र बसून सहभोजन करण्याचं काम आत्ता 2023लाही काही ठिकाणी शक्य होणार नाही, जे विठ्ठलरामजी शिंदेंनी त्या काळामध्ये 1912ला फर्ग्युसन महाविद्यालयात केलं. अर्थात त्यासाठी गोपाळ गणेश आगरकर अशा दूरदृष्टी आणि सहिष्णू विचारांच्या, जन्माने जरी ब्राह्मण असले तरी समाजासाठी अत्यंत समानतेचा भाव असलेल्या आगरकरांसारख्या द्रष्टा महापुरुषांचं सहकार्य निश्चितच होतं. सो पुढे 1917ला काँग्रेसचं जे अधिवेशन होतं, हे अधिवेशन अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे. ॲनी बेझंट या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे. या अधिवेशनामध्ये जहाल मवाळ यांची जी फूट झाली होती त्यांचं ऐक्य होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं पडली आहे. सो या अधिवेशनात अस्पृश्यता विरोधी ठराव हा पास करण्यात आला. म्हणजे आपल्या देशात अस्पृश्यता पाळली जाणार नाही
हा ठराव इथे पास करण्यात आला आहे. ओके. पुढे वायकोम केरळ येथे अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशात सुद्धा त्यांचा सहभाग होता. 28ला शेतकरी परिषद घेतली आहे आणि पुढे 1944ला पुणे येथे त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर ज्यांचा प्रभाव पडला, JM मिल आहेत, हर्बर्ट स्पेन्सर आहे, आगरकर, रानडे, भांडारकर यांच्या लेखनाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. चला, विठ्ठलरामजी शिंदे यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. ब्रिटिश काळात बालकामगारांसोबत कोणता कायदा केला होता? ओके, बाल कामगारांच्या संदर्भात फॅक्टरी ॲक्ट, चाइल्ड लेबर ॲक्ट, लेबर ॲक्ट आणि वरीलपैकी कोणताही नाही. यात फॅक्टरी ॲक्ट हे उत्तर आहे. सो फॅक्टरी ॲक्ट 1881च्या दरम्यान लॉर्ड रिपन यांच्या लक्षात आलं की बरेच लहान वयातले बालकामगार अत्यंत जोखमीच्या जीवघेण्या अशा फॅक्टरीजमध्ये काम करतात, अनेक तास काम करतात. त्यांना थोडंसं काही आमिष दाखवलं तरी ते अधिक जास्त काम करायला सहज तयार होतात. हे त्यांच्या जीवासोबत खेळणं आहे. त्यांच्या भविष्यातील आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे आणि म्हणून फॅक्टरी ॲक्ट तयार करण्यात आला. 14 वर्षाखालील मुलांना फॅक्टरीमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली आणि बरेच काही नियम त्यांच्या संदर्भानं करण्यात आले. सो ही एक अत्यंत महत्त्वाची बाब होती. पुढे फॅक्टरी ॲक्ट आपल्या देशात 1948ला झाला. ओके, अजूनही तो पूर्णपणे पाळला जात नाही. त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ हे एक सेपरेट डिपार्टमेंट आपल्याला चालवावं लागतं. ओके, की फॅक्टरी बरोबर काम करतात का, डिश म्हणतात त्याला, डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. ओके, सो फॅक्टरीमध्ये असलेल्या लोकांना म्हणजे आजही ऑफरोल त्यांना अपॉइंट करणे, कॉन्ट्रॅक्टरला अपॉइंटमेंट देणे, मग कॉन्ट्रॅक्टर त्यांना अपॉइंटमेंट देणार जेणेकरून कंपनी ॲन्सरेबल राहणार नाही. सो डिश आल्यापासून खूप चांगलं काम जे आहे व्यवस्थित म्हणू आपण, चांगलं नाही, अजून भरपूर काम होणं बाकी आहे. ओके, चला, भारतात कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? आता हा जमीन महसुलीशी संबंधित प्रश्न आहे. जमीन महसूल. आता ब्रिटिशांना भारतातनं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं काय होतं? ब्रिटिशांना हे होतं की भारतातून महसूल कसा गोळा करता येईल. एकमेव उद्दिष्ट होतं की पैसा कसा उभा करता येईल. ओके, सो जमीन महसुलातल्या अनेक पद्धती आहेत. रयतवारी पद्धती आहे, महलवारी पद्धती आहे. त्यातली कायमधारा पद्धती की परमनंट सेटलमेंट मेथड म्हणायचं याला, की महसूल परमनंट पद्धतीनं येत राहायला पाहिजे. आणि म्हणून जमीनदारांना जमिनीचे, गावात जी काही जमीन असेल त्या जमिनीचं जेवढं काही क्षेत्र, एक फॉर एक्झाम्पल एखादा सुबा आहे किंवा परगाणा आहे, त्या भागातलं एखादं क्षेत्र आहे की महाराष्ट्रातलं हे क्षेत्र आहे, तर एक जमीनदार याला ॲन्सरेबल असेल की इथला जमीन महसूल त्याने आणला पाहिजे. सो त्याच्यासाठी जमीनदारांना अधिकार वाढवून देण्यात आले. यातनं शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू झाली. ज्याच्याकडे उत्पन्न होत नसेल त्याच्याकडनं जमीन विकून त्याच्याकडनं महसूल घेणं सुरू झाला. जमीनदार आपल्याकडे बंड प्रवृत्तीचे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळू लागले आणि यातून जमीनदार हे मातब्बर झाले. ब्रिटिशांना त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. ब्रिटिशांना पाहिजे होता महसूल. सो 1793ला कायमधारा पद्धत आणली कॉर्नवॉलिसनी आणि ही पद्धत पुढे कंटिन्यू करण्याच्या संदर्भानं पुढची पावलं पडली. सो जमिनीच्या मालकी नसताना सुद्धा जमीनदारांना हे अधिकार देण्यात आले होते. यात शेतकऱ्यांचं बरंच शोषण पुढच्या काळातही झालं. आता इथे परत विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर प्रश्न आला बघा. असं आपण जर प्रत्येक प्रश्नांचं ॲनालिसिस केलं तर बरेचसे उपप्रश्न त्यातनं आपले सॉल्व्ह होऊन जातात. मुंबई येथे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? बघा, एकाच पेपरमध्ये एकाच व्यक्तीवर 2 वेळा प्रश्न आला आहे. विठ्ठलरामजी शिंदे हे याचं उत्तर. ओके, आता कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारा इथे शिक्षणाचं फार मोठं काम केलं. रयत शिक्षण संस्था, रयत, ग्रामीण भागात बहुजनांची लेकरं जी शिकली त्यामध्ये कर्मवीर अण्णांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. महात्मा ज्योतिबा फुले, पुणे, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा पोवाडा, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, असं फुल्यांचं विविध क्षेत्रात शिक्षण, ग्रंथ, स्त्री शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, समता, इवन पुणे तिकडे महानगरपालिकेला सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले होते.
पुढे सार्वजनिक सत्यधर्मासारखा एक वेगळा विकल्पसुद्धा फुले यांनी दिला. सो डिप्रेस क्लासेस मिशनशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी नाही केलं. महर्षी धोंडो केशव कर्वे, स्त्री शिक्षणाचं काम, अगेन स्त्री शिक्षण, शतकोत्तर 100 वर्ष आयुष्याची आणि समाजाच्या सेवेची पूर्ण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न. सो उरले कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील नाही, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. ओके, हे याचं उत्तर. सो हे डिटेल तुमच्यासाठी दिलं आहे इकडे. ओके, हे 1906ला मुंबईमध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आहे, बॉम्बे तेव्हाचं. आता इथे एक प्रश्न आहे जो एका व्यक्तीचं वर्णन आहे. त्याचा जन्म 1837ला झाला मालवणला. मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणाऱ्या पहिल्या बॅचचे म्हणजे 1857 फर्स्ट बॅच. आता पदवीधर पुढील 2-3 वर्षात झाले असतील ते. इंग्रजी भाषा, इतिहास, संस्कृत विषयाची आवड होती. बरं, 1882 मध्ये त्यांची नियुक्ती पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक. इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल आता. ओके, पहिले भारतीय होते ते. बरं, हे आहे राघव भांडारकर आणि यांच्या नावानं असलेलं ग्रंथालय होतं जे पुढच्या काळामध्ये वादात सापडलं होतं आणि ते ग्रंथालय पुढच्या काळामध्ये तिथे तोडफोड जाळफोड काहीतरी झाली होती. त्यामुळे हे राघव भांडारकर यांचं कार्य जे आहे हे पुढे परत एकदा चर्चेमध्ये आलं होतं. तर 3 नंबरचं उत्तर राघव भांडारकर. ठीक आहे, चला, हे झालं 2017चा पेपर. मित्रांनो, तुम्हाला पूर्वपरीक्षा 100 प्रश्न 100 गुणांचे आहे. ओके, प्रश्नसंख्या किती? 100. मार्क्स किती? 100. वेळ किती आहे? 60 मिनिटाचा. सो 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवता येणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला सगळे विषय पूर्ण करायचे आहेत, याच्या सोबतीला प्रॅक्टिस झाली पाहिजे, 60 मिनिटात प्रश्न सोडवणं झाले पाहिजे. हे सगळ्यात मोठी चॅलेंज आहे. प्रश्नांची विभागणी कशी आहे? मराठी 25, इंग्रजी 25 आणि जनरल स्टडीज 25. काय काय याच्यामध्ये? इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था आणि पंचायत राज आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याच्यानंतर चालू घडामोडी आहेत. असे 7 सेक्शन आहे आणि परराष्ट्र संबंध आहे, हे इकडे दिलं आहे. ओके, ग्रामप्रशासन, महाराष्ट्रातील समाज सुधारक सुटलं होतं माझ्याकडनं, बाकीचं झालं. तर असे हे सेक्शन इथे आहे. तुम्हाला याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याची बुक लिस्ट आणि हे सगळं डिटेल तुम्हाला सांगितलं मी पहिल्या लेक्चरमध्ये. आता मेन्सला तुम्हाला 2 पेपर आहेत. पहिलं भाषेचा पेपर आहे, विधी आणि कायदे. भाषा म्हणजे मराठी इंग्रजी भाषा असणार आहे माध्यम. कायद्याचा पेपर आहे आणि दुसराही कायद्याचाच पेपर आहे. सो हे असे हे यानंतर हे कायद्याचं आत्ता आपण याच्यावर काही बोलू नाही, कारण मेन्स झाल्यानंतर प्री झाल्यावर तुम्हाला मेन्सला जेव्हा असाल तेव्हा आपल्या आकारची टीम, यात काही आपले एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स ऑफिसरसुद्धा आहेत की जे त्यावर लेक्चर घेतात. ठीक आहे, चला, आपली डिपार्टमेंटल PSIची ऑफलाईन पुणे नागपूर आणि ऑनलाईन कुठेही तुम्ही जॉईन करू शकता. उद्या 20 सप्टेंबरपासून बॅच चालू होत आहे. या बॅचमध्ये ऑफलाईन लेक्चर होतील. पुढच्या 70 ते 75 दिवसात सर्व सिलेबस 2 तास, 3 तास, 4 तास प्रसंगी घेऊन पूर्ण केला जाईल. युनिट आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट होतील. आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे 10 टेस्ट पेपर होतील. याशिवाय ज्यांचा अभ्यास झाला आहे फक्त टेस्ट लावायची आहे. 24 सप्टेंबरपासून डिपार्टमेंटल PSIची टेस्ट सिरीज पण सुरू होत आहे. ओके, कधीपासून? 24 सप्टेंबर. ठीक आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज, युनिट वाईज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा टेस्टचा प्लॅन राहील जो तुम्हाला दिला जाईल. या संदर्भातले कुठलेही काही प्रश्न असतील तुम्ही कॉल किंवा मेसेज करा या नंबरवर. तिथे तुम्हाला त्याचे आन्सर किंवा तुमच्याशी चर्चा करून माहिती दिली जाईल. आणि akarfoundation.org साईटलासुद्धा याचे डिटेल्स टाकलेले आहेत. आपल्याला हे लेक्चर्स उपयुक्त वाटत असतील तर संस्थेचं हे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील येणाऱ्या लेक्चरचे डिटेल्स आणि नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतील. आपलं आकार फाउंडेशनचं जनरल तुम्ही UPSC MPSCची तयारी करत आहात तर आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा.
तुम्ही डिपार्टमेंटल PSIला असाल तर आकार डिपार्टमेंटल PSI हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावर तुम्हाला म्हणजे तुम्हाला बॅच लावायची असेल, ऑफलाईन बॅच ती पण आहे, ऑनलाईन बॅच पण आहे, लाईव्ह बॅच आहे, रेकॉर्डेड पण आहे, टेस्ट सिरीज पण आहे. याशिवाय या ग्रुपला जॉईन करून स्टडी ग्रुप पण जॉईन करता येईल. ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे ते तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. आज श्री गणेश चतुर्थी आहे. आपल्याकडे सर्वांकडे बाप्पांचं आगमन झालं असेल. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना पुढील यशस्वी आणि समृद्ध वाटचालीच्या, समाधानकारक वाटचालीच्या माझ्याकडून आणि आकार फाउंडेशन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. सो पुढील लेक्चरच्या सिरीजमध्ये आपली भेट होईलच. आज आपण 2017चा पेपर घेतला आहे, फक्त एक इतिहास टॉपिक घेतला आहे, बाकीचे पण टॉपिक घेतले जाणार आहेत. तुम्ही ते जॉईन करा. तुम्ही अभ्यास करताना PYQ ॲनालिसिस बघणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो की झालेले पेपर आहे काय त्याच्याकडे बघायचं आहे, पण यातून आपल्याला एक जजमेंट येतं की इतिहासात कशावर फोकस आहे, कशाचा अभ्यास आपण नेमका केला पाहिजे. असं जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी हे विषयसुद्धा आपण समजून घेऊ. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेट होईल. थँक्यू सो मच.